नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तुम्हा सर्वांचं रणरागिणी चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. या आजकालच्या धावपळत्या जीवनामध्ये मी आशा बाळगतो तुम्ही सर्व ठीक असाल. काळजी घ्या. तर मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे की एक महत्त्वाची गोष्टबद्दल सांगणार आहे, जी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी भविष्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर मंडळी, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की आपला कोकणातील रहिवासी आपले एकदा का 10वी किंवा उच्च शिक्षण झाल्यानंतर आपल्या पोटापाण्यासाठी आपल्या कुटुंबासाठी शहराकडे तसेच मुंबईकडे वळताना दिसत आहे. आणि आपला कोकणवासी हा कबाड कष्ट करून आपल्या कुटुंबासोबत शहरामध्ये राहत आहे. तर मंडळी, आपला कोकणवासी हा नेहमी आपल्या संस्कृतीची जतन करताना दिसतो. मग तो गणपती असो किंवा शिमगा असो, कुणाची पर्वा न करता, कशाची पर्वा न करता, कशाची म्हटलं तर आपल्या इव्हन तो नोकरीची पर्वा न करता या संस्कृतीचं जपन करताना दिसतो. तो कोकणात गणपतीसाठी आणि शिमग्यासाठी जाताना दिसतो. पण मंडळी, तुम्ही पाहत असाल की आजकाल आपला कोकणवासी, आता तुम्ही म्हणत असाल हा कोकणवासीबद्दलच का म्हणतो, तर मला सांगायला आवडेल, मी सुद्धा एक कोकणवासी आहे आणि मी खूप जवळून गेले 30 वर्ष म्हणा किंवा जिथपासून मला समजायला लागलं तिथपासून गेले 30 वर्ष मी कोकणातील संस्कृतीचा म्हणा किंवा आपल्या कोकणातील तरुणांचा विचार म्हणा किंवा कोकणातील जो आपला कोकणवासी आहे, चाकरमानी आहे, त्यांचे विचार मी खूप जवळून पाहिले आहे, अनुभवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मी आज तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. कशा प्रकारे आपला कोकणवासी विचार करतोय सध्याच्या नवीन युगातील जीवनामध्ये, कशा प्रकारे त्याला चेंज करायला हवं सध्याच्या नवीन कलियुगातील AI टेक्नॉलॉजीच्या मी म्हणेन किंवा नवीन युगातील मोबाईलच्या युगामध्ये किंवा नवीन टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये म्हणा, त्याला कसं प्रकारे स्वतःला बदल घडवायला हवं यासाठी किंवा नवीन गोष्टींवर विचार करायला हवं, यावर थोडं विचार मांडण्याचा प्रयत्न मी आज तुमच्यासमोर करत आहे. तर तुम्ही बघू शकता, आपला कोकणातील चाकरमणी हा आपल्या सध्याच्या मुलींचा हा लग्न मोठ्या थाटामाटात मुंबईला हॉलमध्ये करत आहे. 2 दिवसामध्ये हा लग्न पार पडला जातो मुंबई ठिकाणी, तुम्हाला सर्वांना माहीतच असेल. तोच लग्न आज आपल्या ज्या मराठी संस्कृतीतील म्हणा किंवा कोकण संस्कृतीमध्ये गेले 4-5 दिवस आपल्या गावामध्ये, वाडीमध्ये सर्व गाव एकत्र येऊन, वाडीतील लोक एकत्र येऊन जो सेलिब्रेट केला जात होता, तो आता कुठेतरी आपल्याला मागे पडताना दिसत आहे. तर आपला हाच नवीन युगातील चाकरमणी आपल्या वाडीला, गावाला मागे सोडून मुंबई ठिकाणी आपलं लग्न सोहळा मोठा दिमाखात खर्च करून पार पाडत आहे. मग यासाठी लागणारा खर्च तो कसंही काटकसर करून करत असेल, कर्ज घेत असेल किंवा नातेवाईकांकडून ऍडजस्ट करत असेल, स्वतःकडे जमा असलेली पुंजी तो पूर्ण या सोहळ्यांमध्ये म्हणा, पार्ट्यांमध्ये म्हणा खर्च करत असेल. याला वाद नाही आहे, बट प्रत्येकाच्या घरी तो सोहळा पार पडला जातो. पण मला यावर म्हणावं लागेल की आपण या सर्व गोष्टी करत असताना आपल्या जीवनातील अति महत्त्वाच्या गोष्टींना पण तेवढंच प्राधान्य दिलं पाहिजे, जे आपलं कोकणवासी कुठेतरी हा विचार करताना दिसत नाही आहे. ज्या गोष्टी मूलभूत गोष्टी आहेत आणि त्या खूप गरजेच्या आहेत आपल्या कुटुंबाच्या भविष्यासाठी म्हणा किंवा कुटुंबाच्या हितासाठी, त्या गोष्टी सांगण्याचा मी आज तुम्हाला मंडळी प्रयत्न करत आहे. तर मंडळी, मला अजून एक इथे सांगायला वाटेल की आजची जी नवीन तरुण मंडळी आहे आपली, ती आपल्या येणाऱ्या सॅलरीमधून म्हणा किंवा आपल्या कमाईमधून म्हणा जास्तीत जास्त खर्च ही बाहेर पार्टी करणे म्हणा, मित्रांसोबत खर्च करणे म्हणा, महागडे मोबाईल यूज करणे म्हणा. मी असं म्हणत नाही की त्यावर खर्च करू नये, पण त्याचबरोबर आपल्या येणाऱ्या जीवनातील अति महत्त्वाच्या प्रसंगांना म्हणा, आपल्या भविष्यातील खर्चांना म्हणा, काही अमाऊंट म्हणजे काही त्यातील सेविंग म्हणा करायला कुठेतरी मागे पडताना दिसत आहे. हा नवीन तरुण मंडळी, जी नवीन आपली तरुण वर्ग आहे, तो कुठेतरी जमापुंजी ठेवण्यामध्ये जे आपले पूर्वज किंवा जे आपले आई वडील ज्यावर जास्त भर देत असतो त्या पुढच्या भविष्यासाठी, तो आजचा नवीन तरुण हा कुठेतरी ताबडतोब खर्च करणे, आलेले पैसे तुरंत त्याचा विचार न करता कुठे वायफल खर्च तर म्हणत नाही, पण आपल्या जिथे ॲक्च्युली गरज नाही आहे तिथे तो खर्च करताना दिसत आहे आपल्याला.
तर मंडळी मी हेच म्हणेन की हे सर्व करत असताना कुठेतरी पुढच्या भविष्यासाठी पण विचार आपला करायला हवा या नवीन तरुण वर्गाने. तर इथं मी टाईम न घेता तुम्हाला ज्या ज्या गोष्टींबद्दल आज मी विचार मांडतोय ते सांगायला आवडेल की ह्या 3 गोष्टी ज्या आहेत, ज्या महत्त्वाच्या आहेत आपल्या भविष्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लाडक्या कुटुंबासाठी. ते अशा आहेत की ह्या गोष्टी न सांगता येणाऱ्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यामध्ये. आपण काटकसरीने आपलं मेहनत करत असतो. मुंबईच्या धगधगत्या जीवनामध्ये आपण ट्रेनमधून म्हणा, रोडवर म्हणा किंवा गाडीने म्हणा, हे आपलं सर्वांना माहीतच असेल मुंबईचं जीवन किती दगदगीचं चाललं आहे दिवसेंदिवस. आणि ह्याच धावपळत्या जीवनामध्ये आपल्या फॅमिलीचा विचार करताना कुठेतरी आपण या 3 गोष्टी एवढा इम्पॉर्टन्स त्या गोष्टींना दिलं जात नाहीये. त्या गोष्टींचा विचार मी आज तुमच्यासमोर मांडतोय मंडळी. या 3 गोष्टी अशा आहेत ज्या कधी न सांगता येणाऱ्या गोष्टी आहेत, ते तुम्हाला पण सर्वांना माहीत आहेत. पण यावर कुठेतरी आपण कमी विचार करताना दिसतोय. खास करून आपला कोकणवासी या 3 गोष्टींचा विचार मी कुठेतरी कमी त्याच्यावर कधी विचारच केला जात नाही असं मला आपल्या या खास करून कोकण पट्ट्यामध्ये दिसतो. तो एक असे 3 ज्या गोष्टी आहेत या खूप महत्त्वाच्या आहेत. या प्रसंगांना आपला विचार करायला हवा, यांचा फ्युचर प्लॅनिंग करून ठेवायला हवा. होय मंडळी, मी त्या 3 महत्त्वाच्या प्रसंगाचा विषय इथे मांडतोय, तो जो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कधीही येऊ शकतो आणि त्यावर दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या लाडक्या कुटुंबाला प्रसंगामध्ये किंवा संकटात टाकण्यासारखे आहे. इमर्जन्सी म्हणजे एक तर आपलं मेडिकल इमर्जन्सी आपल्या लाईफमध्ये कधी पण येऊ शकते. दुसरी अनसर्टन लाईफ, आपल्या कुटुंबातील कोणी अनसर्टन कमवता माणूस आपल्यामधून कधी अकस्मात निघून जातो, ती एक इमर्जन्सी आपल्या कुटुंबामध्ये येते. तिसरी आपल्या दगदगत्या मुंबईच्या जीवनात कधीही काही होऊ शकतं, तुम्हाला माहिती आहे. ही तिसरी एक संकट आपल्या जीवनामध्ये कधी पण येऊ शकतं. त्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत मंडळी, आणि ह्यांच्याबद्दल आपल्या कुटुंबासाठी विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. तर प्रथम मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं मी सांगेन की जी मेडिकल आहे, मेडिकल खर्च जो आजकालच्या जीवनामध्ये तुम्ही बघाल तर येणाऱ्या 10 ते 15 वर्षामध्ये मी म्हणजे खूप विचार केल्यानंतर आणि खूप स्टडी केल्यानंतर सांगेन, तर मेडिकल खर्च आणि एज्युकेशन खर्च हे 2 खर्च जे आहेत ते खूप महाग होणार आहेत. तर त्यासाठी कुठेतरी आपण जे काटकसरीने आपण घर चालवत असतो, मेहनत करत असतो, त्यातून जर अकस्मात आपला जमवलेली पण जी असते ती अकस्मात कधीतरी हॉस्पिटलमध्ये आपण खर्च करतो आणि आपले जमवलेले सर्व पैसे याची प्रोव्हिजन नसल्यामुळे किंवा ह्याची आपण प्रसंगवधन नसल्यामुळे मेडिकलसाठी मला वाटतं मोस्ट ऑफ द लोक आजकाल करतायत, पण तरी पण काही खूप जण आहेत जे या गोष्टीचा अजूनही तेवढा सिरियस विचार करताना दिसत नाही आहेत. तर मेडिकल इमर्जन्सी ही तुम्ही करोनानंतर तुम्ही पाहिलंच असाल तर किती मेडिकलसाठी लोकांनी खर्च केलेले आहेत, किती त्यावेळी यातना भोगल्या आहेत, ठीक आहे ना. तर ह्या गोष्टींचा मंडळी मी सांगायला आवर्जून सांगेन की गेले 18 वर्ष मी या फायनान्शियल इंडस्ट्रीमध्ये, बँकिंग इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे आणि जवळून या गोष्टींचा मी विचार जवळून त्याचा फायदे म्हणा किंवा मेडिकल नसल्यानंतर काय प्रॉब्लेम होतो कुटुंबाला किंवा किती यातना होतात, किती ठिकाणी आपल्याला मग त्या हॉस्पिटलसाठी मग धावपळ करावी लागते, हे मी जवळून पाहिलं आहे. म्हणून मी आज हा विचार तुम्हाला खूप इमर्जन्सीचा जो महत्त्वाचा प्रसंग आहे, जो मेडिकल इमर्जन्सी, त्याबद्दल सांगणार आहे, त्यावर सॉल्युशन सांगणार आहे की कशा प्रकारे तुम्ही तुमचं कुटुंब सुरक्षित करू शकता, निश्चिंत करू शकता, जेणेकरून तुम्हाला कधी आयुष्यामध्ये किंवा फ्युचरमध्ये कोणी आपल्या कुटुंबातला समजा हॉस्पिटलाइज झाला तर त्यासाठी तुमच्याकडे एक सिक्युअर सेव्हिंग असली पाहिजे. त्यासाठी खूप मिनिमम सेव्हिंग त्यासाठी म्हणा किंवा खूपच कमी मिनिमम अमाऊंटचं प्रीमियम भरून तुम्ही तुमचं कुटुंब सुरक्षित करू शकता. तर मंडळी, तुम्हाला माहीतच असेल की हॉस्पिटलमध्ये कधी पण आपण गेलो किंवा एखादा आपल्या कुटुंबातील कोण व्यक्ती आजारी पडला, हे त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं तर पहिलं जो डॉक्टर आहे किंवा तिथले कर्मचारी आहेत ते तुम्हाला तुमच्या मेडिकल पॉलिसीबद्दल पहिले विचारतात. तर मंडळी, मी कोणी मेडिकल इन्शुरन्स एजंट नाही आहे. मी ते सांगतोय की गेले 18 वर्ष फायनान्शियल ॲडवायझर आणि एक बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आणि हे काम केलं आहे. तर त्याबद्दल मला असं वाटतंय की मी पण हा विचार तुमच्यासमोर पोचवावा की मेडिक्लेम किती महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्याच्या जीवनात, खास करून कोकणवासियांसाठी.
तर मंडळी, आपल्या कोकणवासियांसाठी मेडिकल पॉलिसी किती इम्पॉर्टंट आहे, त्याचे काय फायदे आहेत ते मी इथे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पहिला तर फायदा असा आहे की तर आपली जी सेव्हिंग केलेली जी सेव्हिंग आहे ती मेडिकल पॉलिसी असल्यामुळे पूर्णतः वाचते. कारण जर तुम्ही मिनिमम मार्केटमध्ये बघाल तर कुठल्याही कंपनीची 3 लाखापासून मेडिकल पॉलिसी सुरू होते. तर एखादा माणूस आपल्या कुटुंबातील ॲडमिट झाला किंवा आपण त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो, तर समजा एक 50 ते 60 हजारचा खर्च होत असेल, तर तुमची 3 लाखाची पॉलिसी असेल तर तुमचे जे जमा पुंजी जी असते 50-60 हजाराची ती पूर्ण वाचते, की ते मेडिकलमधूनच पॉलिसीमधूनच ते 50-60 हजाराचा खर्च कॅशलेसमध्ये केला जातो. तर पहिली गोष्ट फायदा आहे तो तर आपली सेव्हिंग होते. मेडिकल पॉलिसी असल्यामुळे आपले जे जमा खर्च आहे ते सेव्हिंग होते. ठीक आहे. दुसरा खर्च आहे तो आहे की आपण जेव्हा आजारी पडतो ते इमिजिएट हॉस्पिटलमध्ये तर जात नाही. अगोदर आपण एक्सरे काढतो, डॉक्टरांना दाखवतो, पीओडी करतो, ओपीडी करतो, चेकिंग करतो, गोळ्या घेतो, एक्सरे काढतो, नाही का. मग तो जो खर्च आहे तो 60 दिवसापर्यंतचा खर्च आहे. काही कंपन्या आहेत ते 90 दिवसांच्या अगोदरचा खर्च आहे, हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदरचा 60 दिवसांच्या म्हणजे 2 महिन्याचा खर्च. आणि हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर परत हॉस्पिटलमधून आपण डिस्चार्ज केल्यानंतर घरी येतो आणि त्यानंतर 90 दिवसापर्यंतचा परत हॉस्पिटलमधून आलं तर असं नाही की आपल्याला परत चेकिंगला जावं लागतं, त्याचा खर्च आहे, त्याचा मेडिकल दवा खर्च आहे, चेकिंग एक्सरे आपण परत करतो, तो 90 दिवसांचा मतलब आपण डिस्चार्ज केल्यानंतर घरी आल्यानंतर त्यानंतरचा 90 दिवसांचा खर्च सुद्धा हा देखील पॉलिसीमध्ये इन्क्लूड असतो. तर प्री हॉस्पिटलायझेशन त्याला बोलतात 60 दिवस आणि पोस्ट हॉस्पिटलायझेशन बोलतात 90 दिवस. तर काही कंपन्यांचा 30 दिवस प्री हॉस्पिटलायझेशनचा असतो, 60 दिवस पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा असतो. काही इन्शुरन्स कंपन्यांचा असतो 60 दिवसाचा पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा असतो, प्री हॉस्पिटलायझेशनचा असतो आणि 90 डेजचा 90 दिवसांचा पोस्ट हॉस्पिटलायझेशनचा खर्च. हा देखील खर्च तुम्ही या पॉलिसी मार्फत करू शकता, म्हणजे ते पण तुमचं सेव्हिंग होऊ शकतं. ठीक आहे. तिसरा जो खर्च आहे तो आहे मंडळी की ही पॉलिसी जी आहे ती आपण म्हणजे एक हजबंड वाईफ म्हणजे नवरा बायको आणि त्यांची 2 मुलं 3 मुलं हे सर्व मिळून फॅमिली फ्लोटर पॉलिसी आपण मेडिकल पॉलिसी घेऊ शकतो. तर असं कधी क्वचित होतं की फॅमिलीतील कोणी माणूस कधी आजारी पडू शकतो, तर ही पॉलिसी सर्व कुटुंबासाठी वापरली जाऊ शकते. आणि ह्याच्यामध्ये कॅशलेस आहे. कॅशलेस म्हणजे तुम्हाला कुठल्याही जवळच्या ज्या नामांकित जो हॉस्पिटल आहे त्यामध्ये जाऊन तुम्ही पॉलिसी दाखवून हा तुम्ही मेडिकलचा पूर्ण चेकअप खर्च सर्व आपण करू शकता. तर ह्याच्यामध्ये कॅशलेस आहे. काही तुम्हाला खर्च द्यायची तिथे गरज नाही, फक्त पॉलिसी तुम्हाला तिथे द्यावी लागते आणि ॲडमिट व्हायच्या अगोदर फक्त तुम्हाला जाऊन त्या कंपनीच्या फोन बँकिंगला किंवा त्यांच्या ॲडमिनला फक्त कळवावं लागतं की मी आता उद्या किंवा परवा ॲडमिट होणार आहे, तर कृपया माझी पॉलिसीसाठी मी तुम्हाला नोंदवत आहे. ह्या गोष्टीचा त्यांना नोटीस देऊन किंवा त्यांना सांगून तुम्ही कधीही जवळच्या हॉस्पिटल नामांकित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होऊ शकता. ठीक आहे ना, आणि आपला खर्च करू शकता. तर हा जो आहे तुम्ही जो पॉलिसी आहे ती पॉलिसी समजा तुम्ही 3 लाखासाठी घेतली आहे, तर 3 लाखापर्यंत जेवढा हॉस्पिटलचा खर्च आहे तो त्या पॉलिसी मार्फत तुम्ही तिथपर्यंत तुम्ही तो खर्च करू शकता कॅशलेस. तुम्हाला काही एक गोष्टीची गरज नाही. काही गोष्टी आहेत जे पॉलिसीमध्ये आहेत, जसं कॅट्रॅक्ट्स आहे ह्या इन्क्लूड नसतात, जसं टीथचं आहे, प्रेग्नन्सीचं आहे, या काही गोष्टी ज्या आहेत त्या या पॉलिसीमध्ये इन्क्लूड नसतात. पण मी एक तुम्हाला आवर्जून सांगेन की तुम्ही जवळच्या कुठल्याही बँकेमध्ये म्हणा, जिथे तुमचं खातं आहे, जिथे तुमचं सेव्हिंग अकाउंट आहे, जिथे तुमच्या घराच्या जवळ कुठलं इन्शुरन्स कंपनीचं ऑफिस आहे, तिथे जाऊन त्या पॉलिसीबद्दल समजून घ्या आणि जास्तीत जास्त ह्या पॉलिसीचा तुम्ही आपल्या मित्रांना सांगा, आपल्या कुटुंबाला याचा फायदा करून देण्याचा प्रयत्न करा. तर मंडळी, तुमच्याकडे जर मेडिकल पॉलिसी असेल तर तुम्हाला तुमची फॅमिलीसाठी म्हणा वर्षातून एकदा किंवा 6 महिन्यातून एकदा फुल बॉडी चेकअपसुद्धा काही कंपन्या इन्शुरन्स पॉलिसी तुमच्या पॉलिसीमधूनच देतात. त्याच्याबद्दलही त्या पॉलिसीच्या प्रीमियममध्ये इन्क्लूड असतात. तर मंडळी, ह्याचं साधारणतः मी तुम्हाला सांगेन की जर तुम्ही 3 लाखाची पॉलिसी तुमच्या कुटुंबासाठी घेतली किंवा 5 लाखाची पॉलिसी कुटुंबासाठी घेतली, कारण सध्याचा खर्चाचा विचार करता कमीत कमी 3 ते 5 लाखाचा तरी पॉलिसीचं व्हॅल्यू तुमच्या कुटुंबासाठी असणं गरजेचं आहे. आणि ह्या 3 ते 5 लाखासाठी तुम्ही तुमच्या वयानुसार त्याचं प्रीमियम दिलं जातं कंपनीकडून. तर ऑन अन ॲव्हरेज जर मला वाटतं अप्रॉक्सिमेटली मी सांगेन
त्यासाठी तुम्हाला जवळच्या कुठल्याही पॉलिसी कंपनीमध्ये जाऊन एक्झॅक्ट तुम्हाला प्रीमियम तुमच्या वयानुसार भेटेलच. पण मी अप्रॉक्सिमेटली सांगेन की 35 ते 40 किंवा 25 ते 40 वर्षाच्या वयोगटातील तरुण मंडळींना एक साधारणतः 10 ते 13 हजारापर्यंत वर्षाचा या पॉलिसीचा प्रीमियम येतो. आणि तसं बघितलं तर महिन्याला जर 1,500-2,000 हजार तुम्ही कुटुंबासाठी इमर्जन्सीसाठी जर हे सेव्हिंग करत असाल किंवा या प्रीमियमसाठी जमा करून देत असाल तर काही हे नाही आहे. त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. हे म्हणजे काळाची गरज आहे मेडिक्लेम, असं मी सांगेन. तर मंडळी, कोणकोणत्या कंपन्याच आहेत ज्या या आपला मेडिकल इमर्जन्सी इन्शुरन्स आपल्या कुटुंबासाठी काढून देतात? त्या आहेत, एक तर आहे बजाज अलायन्स इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स कंपनी आहे मार्केटमध्ये. आदित्य बिर्ला जनरल इन्शुरन्स कंपनी आहे. HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आहे. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी आहे. ICICI लोंबार्ड इन्शुरन्स कंपनी आहे. टाटा AIG हेल्थ इन्शुरन्स कंपनी आहे. निवा भूपा जनरल इन्शुरन्स हेल्थ कंपनी आहे. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी आहे. तर अजून भरपूर काही कंपन्या अशा आहेत ज्या मार्केटमध्ये आहेत. या आपल्या फॅमिलीसाठी फॅमिली फ्लुटर मेडिकल पॉलिसी तुम्ही काढू शकता. या कंपन्यांना भेट देऊन, साईटवर जाऊन, त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं वयानुसार, तुमच्या फॅमिलीच्या वयानुसार तुमचं ते जनरल इन्शुरन्सचं आपल्या मेडिक्लेमचं तुम्ही प्रीमियम घेऊ शकता. मंडळी, मी सर्वांना आवर्जून विनंती करेन की तुम्ही जिथे पण असाल, जिथेही काम करत असाल, तिथे जवळच्या आपल्या कंपन्यांमध्ये मोस्ट ऑफ द कंपन्या जिथे जिथे तुम्ही काम करता त्या कंपन्या सुद्धा आपल्या वर्कर्ससाठी म्हणा किंवा आपल्या स्टाफसाठी मेडिकल इन्शुरन्स कंपनी काढून देते. पण ते मध्ये कसं, ते इंडिव्हिज्युअल मेडिकल कंपनी त्या स्टाफसाठी असतं, कधी कधी फॅमिलीसाठी एक मेंबरसाठी इन्क्लूड करून देतात. पण मंडळी, तुम्ही कधी अशा कंपन्यांच्या ज्या इन्शुरन्स मेडिकल पॉलिसी असताना सुद्धा आपण एक सेपरेट फॅमिलीची मेडिकल इन्शुरन्स काढणे खूप गरजेचं आहे. त्याचं कारण असं की तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये 1 वर्ष काम करता, 2 वर्ष काम करता आणि अचानक सोडून जाता. जेव्हा तुम्ही जी कंपनी लेफ्ट करता किंवा सोडून जाता त्यानंतर तिथे तुमचा तो जनरल इन्शुरन्स कंपनीचा संपलेला असतो आणि पुढे अचानक कधी काय झालं तर तुमच्याकडे ती ॲडिशनल पॉलिसी तुमची फॅमिलीसाठी असणं खूप गरजेचं आहे. तेव्हा मी आवर्जून सांगेन की तुमची स्वतःची फॅमिलीसाठी एक कुठल्याही कंपनीकडून मेडिकल मार्केटमध्ये मी जे आता नावं सांगितलं त्या कंपनीच्या याच्यानुसार तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी सेपरेट मेडिकल पॉलिसी काढणं खूप गरजेचं आहे. कमीत कमी 3 लाखाची तरी काढा, जी आजकाल मार्केटमध्ये मिनिमम प्रीमियम व्हॅल्यू 3 लाखाची पॉलिसीची तुम्हाला भेटू शकते. ठीक आहे. आणि खास करून मी कोकणवासी कुटुंबातील तरुणांना ज्यांचं रिसेंटली लग्न झालं आहे, ज्यांचे लग्न झालेले आहेत, त्यांना सांगेन की आपल्या फॅमिलीसाठी प्लीज मेडिकल पॉलिसीने सिक्युअर करा. आपलं कुटुंब आनंदात ठेवा. आणि हे खूप गरजेचं आहे. एकदा का मेडिकल पॉलिसी झालं की तुम्ही पण निश्चिंत होता की माझं 3 लाखापर्यंत 4 लाखापर्यंत मेडिकल पॉलिसी आहे. उद्या काही माझ्या फॅमिलीतलं कोणी आजारी पडलं तर मला माहिती आहे की माझ्याकडे 3 ते 5 लाखाची पॉलिसी आहे. तर ही कॅशलेस पॉलिसी असते आणि तुम्ही सिक्युअर असता आयुष्यामध्ये, तुमची सेव्हिंग असते त्यामुळे. आणि खूप काळाची गरज आहे असं मी सांगेन. तर मंडळी, आपण आपल्या या घरामध्ये खूप अशा तुम्ही पाहता की आजकालची तरुण मंडळी चायनीच्या वस्तू घेतात. आपण महागडे मोबाईल घेतो आहे ना, फ्रीज घेतो, TV घेतो, या सर्व गोष्टी घेत असतो, खर्च करत असतो. पण कुठेतरी अशा या इमर्जन्सी आणि हा इम्पॉर्टन्स जो मी सांगण्याचा विषय मांडतोय ते आपण कुठेतरी त्याबद्दल एवढं विचार करत नाही. तर तेही विचार करणं खूप जेवढं आपण इतर गोष्टींसाठी खर्च करतो 10, 15, 25 हजार, तर ह्या पॉलिसीसाठी ॲटलिस्ट 10 ते 12 हजार वर्षाला खर्च करणे मी तर सांगेन खूप गरजेचं आहे. तर मंडळी, मी एवढंच सांगेन की येणाऱ्या भविष्यात येणारा जो मेडिकलचा खर्च आहे आणि जी परिस्थिती, जी महागाई वाढत आहे त्याचा विचार करता ह्यावर जरा निश्चिंत विचार करा आपल्या कुटुंबासाठी. आणि मी पुन्हा एकदा सांगेन, मी कोणी इन्शुरन्स एजंट नाही आहे. मी आपल्या कोकण भाषांसाठी आज घेऊन आलेला हा महत्त्वाचा विषय मी तुमच्यासमोर मांडत आहे. जाता जाता एवढंच सांगेन की खूप जणांनी म्हटलं आहे आणि तुम्ही पण ऐकलं आहे की सिर सलामत तो पगडी 50, नाही का? तर मंडळी, आजचा विषय तुम्हाला कसा वाटला? मी सांगितलेल्या गोष्टी आपल्या खरंच कुटुंबासाठी महत्त्वाच्या आहेत का? खरंच वाटत असतील महत्त्वाच्या तर प्लीज आपल्या कमेंटमध्ये तुम्ही प्लीज मला रिप्लाय द्या, फीडबॅक द्या. आणि फ्युचरमध्ये कुणालाही कधी काही या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर प्लीज कमेंटमध्ये मला कॉन्टॅक्ट करा किंवा मला मेसेज करा. मी नक्की तुम्हासाठी ॲडवाईस करेन. धन्यवाद. थँक्यू मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.